गावच्या विकासात योगदान देणारा आपला माणूस असं म्हटलं की शिराढोण गावचं नाव नेहमीच पुढे येतं। पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती आणि शिराढोणचे भूमिपुत्र सैलनी शेठ यांनी आपल्या मातृगावासाठी पुन्हा एकदा मोलाची मदत केली आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी गावाला तब्बल 200 LED लाईट्स भेट दिल्या आहेत। त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। पुण्यात उद्योग क्षेत्रात मोठं नाव कमावलेले सैलनी शेठ हे मूळचे शिराढोण गावचे रहिवासी आहेत। उद्योगात प्रगती केली असली तरीही आपलं गाव, आपली माती, आपल्या लोकांबद्दलची जिव्हाळ्याची भावना त्यांनी कायम ठेवली आहे। गावातील समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच मदतीला धावून येतात। या आधीही गावच्या स्वच्छतेसाठी त्यांनी शिराढोणला घंटागाडी भेट दिली। तसेच गावातील विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते नेहमी पुढाकार घेत असतात। आता दसऱ्याच्या मंगल मुहूर्तावर त्यांनी गावातील अंधार दूर करण्यासाठी 200 LED लाईट्स भेट दिल्या। शिराढोण गावात आज आनंदाचे वातावरण आहे। गावातील भूमिपुत्र आणि पुणे येथील उद्योगपती सैलनी शेठ यांनी गावाला 200 LED लाईट भेट दिल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय। LED लाईट्स बसवल्यानंतर गावातील रस्ते अधिक प्रकाशमान होतील, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील मोठी सोय होणार आहे। गावकऱ्यांचा विश्वास आहे की सैलनी शेठ यांच्या योगदानामुळे शिराढोण गाव विकासाच्या मार्गावर अधिक वेगाने वाटचाल करेल। त्याच्यामध्ये आपल्याला सलीम भाई शेठचं आवर्जून नाव घ्यावं लागतं। मला वाटतं शिराढोणच्या इतिहासामध्ये, आतापर्यंत झालेल्या इतिहासामध्ये आणि पुढे पण एवढं नाव कोणाचं निघणार नाही तेवढं त्यांनी दान दिलेलं आहे या शिराढोणसाठी। आणि इथून पुढे त्यांनी असंच त्यांचं कार्य करत राहावं ही त्यांना एक ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी माझा एक अजून एक महत्वाचा मुद्दा होता माझा की या आपल्या गावची जर प्रगती करायची असेल तर 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात। सर्वात महत्वाचं एक तर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उभा राहत आहे, कारण रोडची व्यवस्था होत आहे, लाईटची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे, दवाखाना आणि शाळा ही आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे। दवाखाना जर चांगला दवाखाना जर असेल, आपल्याला दवाखान्यामध्ये जर व्यवस्थित सुविधा जर असेल तर आपला पैसा खर्च होणार नाही, तो पैसा आपल्याकडे राहील। आणि शाळा जर व्यवस्थित असेल, आंतरराष्ट्रीय शाळेला त्यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे, आणि शाळा जर व्यवस्थित असेल तर मुलं जर शिकले तर 3 पिढ्याचा उतार झाल्याशिवाय राहत नाही। आणि आपण शाळेसाठी सुद्धा फार मोठं अनमोल सहकार्य केलेलं आहे। तर आपण या गावातील अनेक लोकांनी, अनेक जणांकडे पैसा आहे, असं जसं सलीम भाईने पैसे जसे आपल्याला एक कामाला दिलेले आहेत, एक सत्कर्माला लावलेले आहेत, अशाच प्रकारचे आपण सुद्धा शाळेमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून जर सहकार्य जर केलं तर शाळा चांगल्या प्रकारचे बनवू, एवढा संकल्प व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। आमचे शिराढोण गावातील सुपुत्र सलीम शेठ पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन आपला कामाचा छापा उमटणारे असे उद्योगपती नावाने ओळखले जाणारे सैलनी शेख यांनी आमच्या शिराढोण गावामध्ये एक घंटागाडी, तसेच 200 LED बल्ब, जेणेकरून शिराढोण अंधाराच्या बाहेर निघेल व शिराढोणमध्ये उजाळा होईल, असे यांनी चांगले काम करून शिराढोणमध्ये एक आपली नवीन ओळख निर्माण केलेली आहे। व त्यांचे अनेक असे सामाजिक कार्यक्रम किंवा कामे असतील ते खूप छान पद्धतीने कामे करतात व मी शिराढोणवासियातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी असेच शिराढोणसाठी, आपल्या गावच्या मातीसाठी सामाजिक कार्य करून आपल्या नावाचा ठसा पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी उद्योग करून उमटलेला आहे, तसाच महाराष्ट्रामध्ये उमटावा एवढीच त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र, जय शिराढोण। प्रतिनिधी अमित साहेब खतीब, NTV न्यूज मराठी, कळंब, धाराशिव।